कपडे फाळ होली, जो जाईन घरी जाऊ त्याच्या दारी, मग करू त्याचीच राम राम मंडळी. तर हा आहे पार्ट 2. पार्ट 1 बघितला नसेल तर सर्वात आधी पार्ट 1 बघून या. तर आता चालू आहे बा सगळेच मंडळीचं पार्टीचं नियोजन. तुम्हाला माहिती आहे आपण कोणा पार्टीत जात नाही, त्यामुळे यायचं साईडला जाऊ द्या, इकडे होतात. तर काही जणांनी मला विचारलं होतं तू काळा कलर कसा घालावला. तर काळा कलर नव्हता, तो होता कोळसा घासला नाही, सगळे डाकू करून टाकलं, कारण दुसरा पर्याय नव्हता आपल्या जोड. आणि आपल्या भाऊनं कृष्णा जोडून कलर घेतला उसना आणि त्यालाच लावला लुसनं. कपडे धुवायच्या सामना असा क्लिअर निघलो की काय सांगा, कोणी म्हणेने नाही की मी एवढा भरलतो. मग रात्रीला एवढी मजा आली की काय सांगा, फक्त आपल्या जनते मजा मीच झाली. म्हणजे मी तर झोपलेलो होतो आणि उठून पाहतो तर काय हा कार्यक्रम चालू होता. म्हणजेच घराघरात घुसून त्याला बाहेर ओढलं आणि त्याचे कपडे फाडले आणि त्याला कलर लावला. एवढं भारी काम असते बाबा, माटच मस्त झाली. पण या वर्षीची होली कारण अशी मजा नाही पहिल्यांदाच केली. मग काय पुसता, ज्याच्या घरी गेले त्याला बाहेर ओढले आणि भरवले, हेच काम असते बघ यायचं. त्याच्यानंतर आपला शिवम काय म्हणायचं काय माहित म्हणे, आता जरी तू वाचला म्हणे तू आंघोळ केली नाही तर तू गेलता म्हणे बाराच्या भावात. मॅथला असं नको करू रे भावा. मग महाराजांच्या चौकात सगळ्यांनी फोटो वगैरे काढले बस. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए जय हिंद जय महाराष्ट्र.